हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी लसूण, खोबरं, लसूण आणि शेंगदाणा याची चटणी करणार आहे। तुम्हाला चटणी दाखवते। तर मी खोबरं, एक वाटी खोबरं मी किसून घेतलेलं आहे। त्याला आपल्याला हे माझं जाडं जाडं आले म्हणून पहिलं टाकते। अगदी काळं नाही करायचं, फक्त असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपल्याला सगळं हे भाजून घ्यायचं आहे, अगदी गरम करून घ्यायचं आहे फक्त। हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, त्याचा असा मॉइश्चर हे होईपर्यंत। त्याला काळं करायचं नाही, आपण मसाल्याला काळं करतो तसं करायचं नाही, कारण आपल्याला ही चटणी करायची। आपला हे खराब होऊ नये म्हणून आपल्याला थोडंसं त्याचं मॉइश्चर घालवायचं आहे। आणि मी लसूण घेतलेलं आहे, एक वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी लसूण घेतले, 30 ते 40 लसूण पाकळे, पण मी ते सोलून नाही घेतले। शेंगदाणे पण भाजल्यानंतर मी सोलणार नाही, का आपण सोललं तर आपली ही चटणी चिकट होते, म्हणून आपल्याला सालासकटच घालायचे आणि भाजूनही घालायची नाही। भाजून घातलात तर त्याला असं पाणी सुटतं, म्हणून मी भाजणारही नाही आहे, अशीच कच्चीच घालणार आहे, म्हणजे आपली चटणी थोडी सुकी होईल। तर मी हे थोडंसं याचं मॉइश्चर, खोबऱ्याचं कसं खवटपणा वाटतो म्हणून आपल्याला थोडंसं याचं मॉइश्चर आपल्याला हे करायचं आहे। शेंगदाण्याची पण सालं काढायची नाही, शेंगदाण्याची सालं काढलात की त्याला तेल सुटतं, म्हणून आपल्याला बिन सालाचंच हे करायचं आहे। मी आता हे सगळं असं भाजून घेते। हे बघा, हे असं एवढंच भाजायचं आहे, त्याचं आपलं हे करायपर्यंत, मॉइश्चर जाईपर्यंत। तर मी याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेते। शेंगदाण्याची पण सालं काढायची नाही आहेत आपल्याला। हे बघा, मी असंच गरम करून घेतलं, याचा कलर अजिबात बदललेला नाहीये, फक्त गरम केलेलं आहे। आणि असं थंड पण झालंय। शेंगदाणे बाकी आपल्याला चांगले खरपूस भाजायचे। खोबरं आपण जास्त खरपूस भाजलं तर आपली शेंगदाण्याची चटणी काळी पडू शकते, म्हणून आपल्याला जास्त त्याला भाजायचं नाही, त्याला लाल कलर आला पाहिजे। हे पण आता शेंगदाणे भाजून घेते। मी लसूण भाजून घेणार नाही, मी तुम्हाला आधीच बोललेली, म्हणजे लसूण भाजली तर तिचा चिकटपणा येतो जास्त, म्हणून आपल्याला सालासकट खूप छान होते लसूण आणि सुटसुटीत होते। शेंगदाणे चांगले भाजायचे, त्याला चांगले डाग पडेपर्यंत, तर त्याचा सुगंध खूप छान येतो शेंगदाण्याचा। आणि त्याला बारीक गॅस भाजून घेते। योगामध्ये शेंगदाणे पण भाजून झाले। मी खोबरं ना शेंगदाणे भाजेपर्यंत थोडंसं एकदा फिरवून घेतले, कारण खोबरं बारीक व्हायला जरा वेळ लागतो, नाही तर मग ते चरचरीत राहतं, शेंगदाणे लगेच बारीक होतात। आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे, शेंगदाणे, आपले लसूण, आणि मी लाल तिखट घेतलेत। आपल्याकडे मिरच्या असतील तर अतिउत्तम, फक्त हे मिरची पावडर आहे आपण, बाकी असा आपला घरगुती मसाला नाही, हा फक्त मिरची पावडरच आहे। तर मी त्याला हे टाकते आणि त्याला आपल्याला चालू बंद चालूवर प्लस मोडवर आपल्याला करून घ्यायचं आपल्याला चवीप्रमाणे। आणि मीठ थोडंच टाकते, आपल्याला वाटलं तर आपण नंतर टाकू। आता हे आपल्याला बंद चालू करून असं आपल्याला प्लस मोडवर करून घ्यायचंय, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, मी तुम्हाला बोलली ना चिकट होणार नाही, लसूण आपण सोलली ना की चिकटपणा येतो। हे बघा, आपली मस्त अशी सुटसुटीत झालेली आहे, अशी चिकट नाहीये। शेंगदाणे लसूण सोललं की आपल्याला त्याला थोडंसं तेल सुटतं, म्हणून आपल्याला अशी शेंगदाण्याचं पण तेल सुटतं, म्हणून आपल्याला शेंगदाणे सोलायचेच नाही आहेत। अशी मस्त अशी चटणी झालेली आहे, तुम्हाला भरून दाखवते। आता आपल्याला अशी एखादी बरणी, ही मला छोटीच पडेल पण अशी भरून ठेवायची। आपल्याला वाटलं की आज मला भाजी काय
नाही कोणाला वाटलं तर एवढी मस्त लागते ना चपाती किंवा भाकरी बरोबर, छान वाटते. सुकी भाजी असेल तर आपण ही चटणी पण घेऊ शकतो. आपल्या काचेच्या बरणीत अशी किंवा चिनी मातीच्या बरणीत आपल्याला ही अशी भरून ठेवायची. बघा अशी आपली चांगली सुटसुटीत खोबरं लसूण आणि शेंगदाण्याची चटणी. तर कशी वाटली मला सांगा कमेंट करून. म्हणजे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला बाय बाय. बघा छान झाली चटणी. ही बरणी माझी छोटी आहे पण अजून एक बघते, तर तिला काचेच्या बरणीत ठेवलं किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवलं तर ते खूप 1-2 महिने टिकू शकतात. चला बाय बाय.